ऐका, जीवनामध्ये तुम्हाला ज्याला दानशूर म्हणायचं आहे त्याच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे. पहिली गोष्ट तो श्रीमंत असला पाहिजे, दुसरी गोष्ट त्याला देण्याची इच्छा असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट तो म्हणजे स्वतंत्र असला पाहिजे, म्हणजे बायकोच्या ताब्यात नसला पाहिजे. आता खाली बसलेली मंडळी म्हणतील आमच्या गावचे दामाजी गोमाजी काका हे खूप दानशूर आहे. मी म्हटलं काय दान केलं? म्हटले ते आम्हाला रोज फुकट बिडी पास. आता मला सांगा, फुकट तंबाखू आणि बिडीवर दानशूर ठरतं का हो? तर नाही. मग आता तुम्ही म्हणताल तुम्ही भगवान परमात्म्याला दानशूर म्हणता, मग भगवान परमात्म्याकडे या 3 गोष्टी आहे का? तर आहे. पहिली गोष्ट, भगवान परमात्मा श्रीमंत आहे. सर्व धनाची मालकीण लक्ष्मी ही भगवंताची सेवा करते, म्हणून सर्व धन याच्याकडे राहतं. दुसरी गोष्ट, भगवान परमात्म्याला देण्याची इच्छा आहे. भगवान परमात्म्याने वाली मारून किष्किंधा नगरी जिंकली, तीही सुग्रीवाला देऊन टाकली. त्यानंतर रावण मारून लंका जिंकली, तीही विभीषणाला देऊन टाकली. म्हणजे भगवान परमात्म्याला देण्याची इच्छा आहे. तिसरी गोष्ट, भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. भगवान परमात्म्याने पुतनेला आणि शिशुपालाला साईची मुक्ती दिली. त्यावेळेस भगवान परमात्मा लक्ष्मी आई साहेबांना असं म्हटले का की लक्ष्मी, पुतनेला आणि शिशुपालाला साईची मुक्ती देऊ का? तर नाही. म्हणजे भगवान परमात्मा स्वतंत्र आहे, पण व्यवहारात थोडं उलट दिसतं. काहींना देण्याची इच्छा असते पण ते श्रीमंत नसतात. असंच एक महाराज एक व्यक्ती पंढरपूरला गेला, वाळवंटात गेला, चंद्रभागेत स्नान केलं. एक अंधळा पांगळा आला आणि म्हटला केविलवाण्या स्वरात म्हटला, एक एक पैसा द्या धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकराला. त्या माणसाला त्याची एवढी दया आली, त्याला वाटलं याला 1-2 रुपये देऊन टाकण्यापेक्षा डायरेक्ट 100-200 रुपये देऊन टाकावे, म्हणून त्याने खिशात हात घातला, तसा डायरेक्ट खाली निघाला. म्हणजे देण्याची इच्छा आहे पण श्रीमंत नाही. दुसरी गोष्ट, श्रीमंतही आहे पण देण्याची इच्छा नाही. असंच एका गावात एक व्यक्ती राहत होता महाराज. लोक त्याला स्वतःची वर्गणी मागायला आले की हा स्वतःची वर्गणी देत नव्हते. एक दिवस कमिटीवाल्यांनी ठरवलं आज ह्याच्याकडून वर्गणी घ्यायची म्हणजे घ्यायची. ते त्याच्या घराकडे निघाले आणि त्यांनी लांबूनच बोलायला सुरुवात केली. अरे, याचे वडील तर एवढे दानशूर होते की न मागता स्वतःची वर्गणी देऊन टाकायची. दुसरा म्हटला, अरे याचे आजोबा तर एवढे दानशूर होते की घरी कोणी आला तर जेवल्याशिवाय जाऊ देत नव्हते. तिसरा म्हटला, अरे याचे पंजोबा तर एवढे दानशूर होते की स्वतःचा अर्धा खर्च ते एकटेच उचलायचे आणि स्वतःकडे डोकं सुद्धा पाहत नव्हते. त्यावेळेस तो म्हटला, तुम्ही माझा वर्णन करा, माझ्या बापाचं करा किंवा माझ्या खापर पंजोबाचं करा, मी तुम्हाला वर्गणी देणार नाही म्हणजे नाही. पण त्याची पत्नी धार्मिक होती, कथेला कीर्तनाला वगैरे यायची. तिने कमिटीवाल्यांना असं सुनावलं की तुम्ही मागच्या दाराने या. मग हे कमिटीवाले मागच्या दाराने आले. तोपर्यंत त्या बाईने नोकराच्या हातून 2 साखरेचे पोते बाहेर काढले. 2 साखरेचे पोते बाहेर काढून ठेवले. तेवढ्या कमिटीवाले आले. हा महाशय आला आणि म्हटला, तुम्हाला सांगितलं ना मी वर्गणी नाही देणार म्हणजे नाही देणार, मग कशाला माझ्या मागच्या दाराने आले? त्यावेळेस त्याची पत्नी म्हटली, यांना आपल्या वर्गणीची काहीही गरज नाही. यांना स्वतःसाठी 50 पोते साखर जमा झाली आहे, त्यातले त्यांनी 20 पोते वाटून द्यायचे ठरवले आहे आणि 30 पोत्याची बुंदी करायची ठरवली आहे. आपल्याला म्हणता येत घ्यायचे का तुम्हाला 2 पोते? हा म्हटला, आपला ही त्यांना काही द्यायचे नाही आणि त्यांनाही आपल्याला काही घ्यायचं नाही. ती म्हटली, उचला रे तुमचे 2 साखरेचे पोते. म्हणजे 2 साखरेचे पोते दिले पण स्वतःची वर्गणी दिली नाही. म्हणजे अशा लोकांना श्रीमंत असूनही देण्याची इच्छा नसते. तिसरी गोष्ट, श्रीमंतही असतात पण स्वतंत्र नसतात. स्वतःची वर्गणी मागायला आले की हा म्हणतो थांबा, पप्प्याच्या मम्मीला विचारतो आणि मग देतो. पण भगवान परमात्म्याकडे हे 3ही गुण आहेत. आता भगवान परमात्मा दान कशाचं देतो? तर शास्त्रामध्ये दानाचे 5 प्रकार आहेत. पहिला आहे भूदान, दुसरं गोदान, तिसरं कांचन दान, चौथं अन्नदान आणि 5वं ज्ञानदान. पहिला आहे भूदान. भूदान कोणी कोणाला केलं? वामन भगवान परमात्म्याला राजा बळीने 3 पाद भूमी दान केली. दुसरा आहे गोदान. भागवतामध्ये नृंग नावाच्या राजाने हजारो गायींची शिंग सोन्याने आणि खुरा चांदीच्या मडवून दिल्या, दान केल्या, याला म्हणतात गोदान. तिसरा आहे कांचनदान. कांचन म्हणजे सुवर्ण सोनं भरून देणे, याला म्हणतात कांचनदान. चौथा आहे अन्नदान. वरचे 3 दान देत असताना देश काल पात्र बघावा लागतो, पण अन्नदान देत असताना देश काल पात्र बघण्याची गरज नाही. तरी सुद्धा लक्षात ठेवा, अशांना अन्नदान करा की ज्यांना अन्नाची गरज आहे, ज्यांना घरीच खाऊन अजीर्ण झालेलं आहे, अशांना अन्नदान करू नका. 5वा आहे ज्ञानदान.
अन्नदानापेक्षाही ज्ञानदान श्रेष्ठ आहे. आता तुम्ही लगेच म्हणताल ताई, तुम्ही आताच म्हणत होते अन्नदान श्रेष्ठ आहे, आता लगेच म्हणतात ज्ञानदान श्रेष्ठ आहे. पण ऐका, अन्नाने क्षणाची तृप्ती होते, पण ज्ञानाने कायमची तृप्ती होते. ज्ञानाने कायमची तृप्ती होते. असं कधी झालं का? तुम्ही पहिली ते 10वी शिकले, मग तुमचा छोटा भाऊ आला आणि तुम्हाला म्हटलं दादा पहिले ते 5वी तुम्हाला राहू द्या आणि 6वी ते 10वी मला द्या. असं होतं का हो? तर नाही. म्हणजे शास्त्रामध्ये अशा दानाचे 5 प्रकार आहे आणि हे 5 दान भगवान परमात्मा आपल्या भक्ताला देत असतो.